नमस्कार मित्रांनो, गेले 2-3 दिवस एका गोष्टीची कमी जाणवते, ती म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके घंटातज्ञ चापट कुठेतरी गायब झालेले आहेत. कदाचित शिकवण्या सुरू झाल्या असतील, पण ते असोत किंवा हेगच्या न्यायालयामध्ये आंतरराष्ट्रीय वकिली करणारे दरोडे हेही वकील कुठे दिसत नाही आहेत. कशासाठी मी म्हणतोय तर आम आदमी पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे आणि राज्यसभेचे 10 पैकी 7 खासदार एकत्र येऊन त्यांनी स्वतःला भाजपामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय कशा प्रकारे घटनाबाह्य आहे आणि त्याच्यामुळे कशा प्रकारे घटनेची पायमल्ली होणार आहे हे सांगणारच आता कोणी या जगामध्ये शिल्लक आहे असं मला वाटत नाही. एरवी या सगळ्या जागतिक दर्जाच्या पुरोगामी मंडळींचं आशास्थान असलेले कपिल सिब्बल, ज्यांनी उबाठा सेनेची वकिली केली होती, महाविकास आघाडी सरकारची ही अनेकदा वकिली करून केस गमावण्यात त्यांचा हातखंडा आहे, त्यांची पत्रकार परिषद बघितली. मला असं वाटलं की या पत्रकार परिषदेत ते कशा प्रकारे हा सगळा झालेला प्रकार घटनाबाह्य आहे आणि आता भारताचे लाडके सरजी अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा पक्षावर आपलं प्रभुत्व प्रस्थापित करतील. कारण त्यांनी स्थापन केलेला पक्ष, त्यांच्या वडिलांनी नाही, त्यांनी स्वतः स्थापन केलेला पक्ष आहे आणि त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांच्यापासून जर चोरण्याचा प्रयत्न होत असेल तर हे कसं घटनाबाह्य आहे आणि केजरीवाल कशा प्रकारे ते हाणून पाडतील हे कपिल सिब्बल यांच्याकडनं ऐकायला मिळेल असं वाटलं होतं. दुर्दैवाने कपिल सिब्बल इतके हताश झालेले आहेत, इतके निराश झालेले आहेत की त्यांनी तर सगळंच सांगून टाकलं. त्यांनी सांगितलं हे सगळं चाललंय, हे घटनाबाह्य आहे, पण काहीही होणार नाही. त्यांनी थोडासा इतिहास सांगितला, कशा प्रकारे आयाराम गयाराम, कशा प्रकारे पूर्वी पक्ष फुटायचे, लोक सकाळी एका पक्षात, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात, पुन्हा रात्री पहिल्या पक्षात अशी वारी करायचं आहे आणि त्यामुळे मग हे पक्षांतर अधिक अवघड करायला 1/3 सदस्यांची सुरुवातीला मर्यादा घातली. मग 1/3 मर्यादेचा कशा प्रकारे गैरफायदा घेतला जाऊ लागला. कारण शेवटी निर्णय हा विधानसभेचा किंवा लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, विधान परिषदेचे सभापती हे सगळे करत असल्यामुळे जेव्हा ही मर्यादा 1/3 होती तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे अध्यक्ष निर्णयच द्यायचे नाहीत आणि मग पुन्हा फोडाफोडीची दुसरी राऊंड व्हायची, मग तिसरी राऊंड व्हायची आणि त्यामुळे हे टाळण्यासाठी 1/3ची 2/3 मर्यादा केली आणि त्यामुळे 2/3 सदस्य फुटणं हे जवळपास अवघड आहे. म्हणजे 9तले 6 फुटणं अवघड आहे, 10तले 7 फुटणं अवघड आहे. पण तरी देखील त्यांचं म्हणणं आहे हे जे मर्जर वगैरे आहे, हा मर्जरचा निर्णय पक्षाचा असतो. म्हणजे एक पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होणं यासाठीचा निर्णय पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाच्या 2/3 सदस्यांनी घेणं किंवा 2 पक्ष मर्ज होऊन तिसरा पक्ष तयार होणं, याच्यासाठी पण 2 पक्षांनी तसा ठराव पास करणं हे आवश्यक आहे. आता पक्षाचे जे सदस्य आहेत, पक्ष म्हणजे काय तर विधिमंडळ गट का पक्षाची संघटना, आणि विधिमंडळ गट तर त्याच्यातही पुन्हा प्रत्येक राज्यसभेतला वेगळा गट, लोकसभेतला वेगळा गट, विधान परिषदेतला वेगळा गट, विधानसभेतला वेगळा गट, असं सगळं करणार का कसं करणार. आणि त्यामुळे कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की हे सगळं आहे आणि त्यामुळे खरं तर या आम आदमी पक्षाच्या 7ही सदस्यांची सदस्यता, राज्यसभेची सदस्यता रद्द व्हायला पाहिजे. परंतु कपिल सिब्बल यांच्या मते भाजपाने घटनेची पायमल्ली करायची, जोडतोड राजकारण करून, सामदाम दंडभेद राजकारण करून, विधी निषेध शून्य राजकारण करून कशा प्रकारे पक्ष फोडायचे याची भाजपाने एक PhDच केलेली आहे. त्याच्यात त्यांनी आत्तापर्यंत जबरदस्त काही जे कौशल्य मिळवलेलं आहे आणि आताही तसंच होणार. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता काय होणार तर
म्हणजे हे झालं हे चुकीचं आहे, घटनाबाह्य आहे, परंतु हे ठरवण्याचा अधिकार राज्यसभेच्या सभापतींना म्हणजे माननीय उपराष्ट्रपतींना आहे. आणि मग ते अनेक आठवडे याच्याबाबत निर्णयच घेणार नाहीत. मग ते दोन्ही बाजूंचं ऐकून घेणार, मग ऐकून घेतल्यावर त्याच्यावर विचार करणार, मग विचार केल्यावर खूप महिन्यांनी ते निर्णय देणार. मग निर्णय दिला की तो मुख्यतः निर्णय हे राघव चड्ढा आणि सगळी मंडळी भाजपात आली ते योग्य होतं आणि हे मर्जर योग्य आहे असा निकाल देणार. मग त्याला आव्हान दिलं जाणार. मग आव्हान देतानाही पहिले उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाणार. मग उच्च न्यायालयात पुन्हा विचारविमर्श होणार. मग सर्वोच्च न्यायालयात जाणार, तिथे विचारविमर्श होणार, तिथेही निर्णय दिला जाणार नाही. आणि ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत कदाचित आम आदमी पार्टी अख्खाच्या अख्खा पक्ष फुटून, म्हणजे दिल्लीची विधानसभा, पंजाबची विधानसभा, तिथलेही सदस्य फुटणार, किंवा मग तोपर्यंत पुढच्या निवडणुका होणार, किंवा हे जे आत्ताचे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांची मुदत 28 साली संपते, ती मुदत संपणार. आणि मग आता कशाला उपयोग आहे, आता तर काय त्यांची सदस्यता संपलीच आहे, आता उगाच निकाल देऊन उपयोग काय, म्हणून याचं काहीही होणार नाही. म्हणजे जो आपल्याकडचा पक्षांतर बंदी कायदा आहे त्यातल्या तरतुदी त्याला हरताळ फासून किंवा त्याच्यातनं पळवाटा शोधून काढून हे कशा प्रकारे केलं जातं हे कपिल सिब्बल यांनी सांगितलं. जर एखाद्या पक्षाचे 2/3 खासदार दुसऱ्या पक्षात मर्ज झाले तर त्याला उभी फूट मानलं जात नाही. ते दुसऱ्या पक्षाचे सदस्य, आणि या केसमध्ये तेच झालं आहे. राघव चड्ढा वगैरे यांनी काही नवीन पक्ष काढलेला नाही आहे, त्यांनी भाजपामध्ये स्वतः सहभागी झालेले आहेत. आणि कोर्टाच्या निकालाची याच्यामध्ये मर्यादा आहे, ती म्हणजे जो सभागृह नेता, सभागृहाचे जे अध्यक्ष सभापती, त्यांच्या निर्णयापर्यंत कोर्ट याच्यामध्ये काहीही करू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळे काहीही होणार नाही हे मी सांगतो, लिहून घ्या. पण जे पुरोगामी विचारवंत मतदार, उबाठा मतदार, ज्यांना नवीनच पुरोगामित्व प्राप्त झालेलं आहे, त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण काही पटण्यासारखं नाही आहे. शेवटी बिरबलाच्या खिचडीची जी गोष्ट आहे की जसं रात्री हिवाळ्यामध्ये नदीच्या पाण्यात कुडकुडत असणाऱ्या माणसाला एक कोसभर दूर असलेली मशालीची ज्योत त्याला ऊब देते, तसंच किंवा वरती मडक्यामध्ये ठेवलेली तांदूळ खाली शेकोटी त्याच्यापासून 3-4 फूट दूर असताना त्याच्यावरती खिचडी शिजते, तशा प्रकारे या सगळ्या समर्थकांना काहीतरी एक आश्वस्त करण्यासाठी कोणतरी टी व्हीवर येऊन सांगायला पाहिजे की नाही, हे सगळं झालं, हे घटना बाह्य आहे आणि आता लवकरच या सगळ्यांचं सदस्यत्व रद्द होणार आहे. आणि ते काम आपले चापट गुरुजी अतिशय चोखपणे पार पाडतात. नवीन कोड घालून घटनेत काय सांगितलंय याचं स्पष्टीकरण ते आपल्या दर्शकांना, म्हणजे या मराठी टी व्ही चॅनलच्या आणि कधीकधी हिंदी टी व्ही चॅनलच्याही दर्शकांना ते देतात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात धीर येतो की आता काय या सगळ्यांचं काही खरं नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर असं धीर देण्याचं काम गेली 4 वर्ष ते करत आहेत. कोर्टाची तारीख आली की लगेच घटनातज्ञ अवतरतात आणि पुढच्या सुनवाईमध्ये काय होणार ते सांगून टाकतात. आणि कशा प्रकारे आता सुरुवातीला एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष हे कशा प्रकारे न्यायालय त्यांच्या विरोधात निकाल देणार आणि संविधान काय सांगतं वगैरे असं सांगून आपलं जे काही मर्यादित समज असणारे दर्शक आहेत त्यांच्या मनात एक आशेचा किरण ते पोचवतात. पण आता मात्र कपिल सिब्बल, म्हणजे हे तर खरे सर्वोच्च न्यायालयातले कायदेतज्ञ आहेत, ते खरे वकील आहेत, ते असे कवडीछाप वकील नाही आहेत. पण कपिल सिब्बल यांनी स्पष्टच सांगून टाकलं की काही होणार नाही. म्हणजे या सगळ्या पळवाटा इतक्या आता वहिवाटा महामार्गात त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत. याच्या आधी पण तेलुगू देशमचे लोक भाजपात आले होते, तेव्हाही असंच झालं होतं. मनसेचे नगरसेवक शिवसेनेत आले होते, तसंही तेव्हाही असंच झालं होतं. आणि त्यामुळे काही होणार नाही हे कपिल सिब्बल यांनी सांगून टाकलं. आणि त्यामुळे राघव चड्ढा समर्थकांना, म्हणजे राघव चड्ढा कशा प्रकारे मोदी सरकारला सळो का पळो करून सोडतायत असं वाटणाऱ्यांना
जो धक्का राघव चड्डा भाजपासोबत गेल्यानंतर बसला, त्यांना धक्क्यातनं सावरायला कोणीही समोर येताना दिसत नाही आहे. आणि कपिल सिब्बल यांच्याकडनं ती अपेक्षा होती, पण कपिल सिब्बल ती अपेक्षा पूर्ण करत नसतील तर आपल्या लोकप्रिय घंटातज्ञांना तातडीने टी व्हीवर बोलावं आणि या सगळ्या समर्थकांना धीर द्यावा अशी माझी विनंती आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.